हॅलो एव्हरीवन. तर आज मी तुम्हाला अळूवडी आणि गावच्या पद्धतीने कशी करतात ते दाखवणार आहे. खूप सुंदर लागते ही चवीला. अळूचा रोल करून उकडून वडी नेहमीच आपण खातो, पण ही वेगळ्या पद्धतीने एकदा वडी करून बघा. तर इथे बेसन घेतलंय, सिंपल, एकदम सिंपल साध्या पद्धतीने, आणि लसूणची पेस्ट, आणि जे हे लाल तिखट आहे ते लाल मिरच्या होत्या, म्हणजे हिरवी मिरची ती लाल पडली होती, त्या लाल मिरच्याचं हे वाटून घेतलेलं आहे. मीठ टाकले चवीनुसार, आणि ह्याच्यात पाणी टाकून थोडं थोडंसं हे कालवून घ्यायचं आहे. बघा, एकदम सोपं आहे. फक्त बेसन, लसूणची पेस्ट आणि जी लाल मिरची होती, जर लाल मिरची नसेल तुमच्याकडे तर तुम्ही हिरवी सुद्धा टाकू शकता. बस आणि मीठ टाकले चवीनुसार, आणि हे व्यवस्थित असं थोडंसं, म्हणजे जास्त जाड पण नाही जास्त पातळ सुद्धा नाही, असं कालवून घ्यायचं आहे. तर बघा, गावाला ही अळूची पानं असतात, ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. म्हणजे ही लावलेली पानं आता पावसाळ्यात खूप उगवतात, आणि ही पानं मी तुम्हाला दाखवतेच आहे तशी पण. तर बघा, ही पानं आपल्याला घ्यायची आहे काळ्या देठवाली, आणि ती मुंबईला पण भेटतात, पण गावाला तर सहज उपलब्ध असतात. आणि बघा, याचा रोल वगैरे काहीच करायचा नाहीये. एक पान घ्यायचं, त्याचं देठ काढून घ्यायचं आपल्याला, आणि फोल्ड करून हे तयार मिश्रण एक एक पानाला लावून त्याचं आपल्याला फोल्ड करायचं आहे, आणि तव्यावर टाकायचं आहे, आणि तेल थोडं थोडंसं हलकं टाकून पलटी पलटी करायचं आहे. तर बघा, हे अळूवडी खायला खूप रुचकर लागते. तर असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आणि चपातीसोबत ही अळूवडी खूपच छान लागते. नक्की ट्राय करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.